आज आमच्यासोबत पावसाने इतका भयानक मॅटर केला ना, आमचा रेनकोट सुद्धा नाही वाचला. पावसा पाण्याचा घरातून बाहेर पडल्यामुळे मला वाटत होतं पाऊस येणार आहे. पण घरातून निघताना एकदा भैया शेट गायकडून पावसा पाण्याचा हवामानाचा अंदाज घ्यायलाच पाहिजे होता. भैया शेटकडून पावसाचा अंदाज न घेता मीच अंदाज लावला का पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि मग आपला 142 वर्षाचा एक्सपिरियन्स कसा आला ना भाऊ. पावसाने अचानक भयानक आम्हाला धप्पा दिल्यामुळे आम्हाला सुरक्षित जागा कुठे भेटली नाही पावसात थांबायला. म्हणून सगळ्यात डॉक्टरने मी एका झाडाचा कव्हर घेतला. आता तुम्ही म्हणता नाही डॉक्टर सोबत कधी येणार आता डॉक्टर बिक्टर उरायला काय. हा तुमचा अंदाज एकदम खतरनाक पद्धतीने चुकलेला आहे. मी डॉक्टरला डायरेक्ट ब्लॉगिंग क्षेत्रात उतरायचा प्रयत्न करू राहिलो. तुम्हाला आता कसं वाटतंय पावसात? गार वाटतंय जास्तच. हवामान खात्याने डॉक्टरची फुल जिरवल्यामुळे आम्हाला डायरेक्ट खाली उतरावं लागलं. पावसात थांबायला आम्हाला समोर मंदिर बी होतं, पण ते इतका लांब होतं का ते जो सर डायरेक्ट अख्खा वल्ला. तिथून आम्ही एवढ्या पावसात डेअरिंग करून आलो रेनकोट घालून जिथं यायचं तिथं. रेनकोट तर मी घातलाच, पण डॉक्टरची इतके हाल झाले बाय डॉक्टर अख्खे वल्ले. डॉक्टरला सोडा पाऊस कसा एकदम खतरनाक पद्धतीने इतका बेकार पाऊस आहे ना. तुमच्या इकडे असला खतरनाक पाऊस झाला नाही सांगत नसला झाला तर तुमचं गाव कोणतं मला सांगा, मी सांगतो कधी होणार आहे. चालू पावसात लगेच मी कुरकुरातल्या स्वस्तातल्या जादूचा अवतार घातला आणि माझ्या घराकडे वाटचाल चालू केली पुढे मी. आता तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.